Today, from the soil of Bihar, I say to the whole world, we will punish every terrorist and their backers. हे भाषण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि ते देखील बिहारमध्ये जाऊन. अर्थात त्यांनी हिंदी भाषेमध्ये भाषण केलंच, पण काही काळ ते इंग्रजीमधून देखील आपल्या भाषणाची भूमिका मांडायला विसरले नाही. मग बिहारमध्ये जाऊन बिहारच्या जनतेशी हिंदीमधून संवाद साधणारे नरेंद्र मोदी आज अचानक इंग्रजीमधून का म्हणाले? का अख्ख्या जगाला हे त्यांना दाखवून द्यायचंय की बघा आता उत्तर देण्याची वेळ आमची आहे? पण एकेकाळी याच पंतप्रधान मोदींनी जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि त्यावेळी जेव्हा सीमावर्ती भागांमध्ये असेच दहशतवादी हल्ले झाले, त्यावेळी मात्र याच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर सगळ्यांनाच या संदर्भातले प्रश्न विचारले होते सुरक्षिततेविषयी. पण आज याच मोदींच्या एकंदरीत भूमिकेवर प्रश्न उभा केलाय तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी. का हो मोदीजी, उरी, पुलवामा, पठाणकोट आणि आता पहलगाम, आता खुर्चीत तुम्हीच आहात ना? मग तुम्हालाच या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील, कारण की ही जबाबदारी तुमची आहे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी अर्थातच आपल्यासोबत आहेत दस्तूरखुद्द सुषमा अंधारेजी. ताई नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. जे पहलगाममध्ये घडलं हे परत कधीही घडू नये, अर्थात हीच संपूर्ण भारतीयांची इच्छा आहे. पहिल्यांदा टॉप न्यूज मराठीच्या वतीनं या सगळ्या मृत्युमुखी पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करतो. तर मला एक पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे की आता नेमकं उत्तर द्यायची वेळ आली असं जे मोदी म्हणतायत, तरी उत्तर द्यायचंय ते कोणत्या माध्यमातून? हे बघा, जी घटना घडली ती घटना दुःखद आहे. ज्या ठिकाणी ती घटना घडली तिथे देशभरातनं पर्यटक आले होते. त्यामुळे या हल्ल्यामध्ये प्रत्येक राज्यातला माणूस आहे. म्हणजे एकाच वेळेला संपूर्ण देशाला दुःखात टाकायचं काम या घटनेने झालं. निश्चितपणे त्या सगळ्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याचं बळ लाभो. त्यांना शब्दाने बोलून ती जखम आपण भरून काढू शकणार नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पक्षीय राजकारणाच्या कुरघोड्या आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि भारतीय म्हणून एकवटण्याची ही वेळ आहे. जेव्हा आपण भारतीय म्हणून एकवटण्याची वेळ आहे आणि संबंधित शत्रू राष्ट्राला किंवा शत्रूला हा सगळा जर धडा शिकवायचा असेल तर भारत सरकार, म्हणजे मोदी सरकार नाही, भारत सरकार जे काही पावलं उचलतील त्यांच्यासोबत भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. पण प्रश्न असा निर्माण होतो की घटना घडतेच कशी? ही घटना का घडते, कशी घडते? साधारणतः मागच्याच महिन्यात 28 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात मी स्वतः काश्मीरमध्ये होते. मी 10 दिवस तिथे होते. 10 दिवस माझ्यासोबत सलमान नावाचे ड्रायव्हर होते. माझी जेव्हा मी श्रीनगरमध्ये गेले त्यावेळेला तिथे हॉटेल करीममधली व्यवस्था होती. हाऊसबोट, शोएबच्या हाऊसबोटमध्ये मी होते. मी गुलमर्गला जेव्हा गेले त्यावेळेला तिथे अजून एक कादीर भाई म्हणून होते की ज्यांनी आमची तिथली सगळी व्यवस्था बघितलेली होती. ह्या सगळ्या ठिकाणी स्वागत करणारे, काळजी घेणारे, स्लेज गाडी चालवणारे, छोट्या छोट्या वस्तू विकणारे, गॉगल असेल, स्कार्फ असेल, हातमोजे असतील, या वस्तू विकणारे, मॅगी बनवून देणारे, स्लेज गाडी चालवणारे, त्या स्लेज गाडीच्या सोबत हेल्पर असणारे, माझ्या छोट्या लेकीला स्केटिंगला मदत करणारे, फोटोज काढणारे, रील्स बनवणारे, हे सगळे मुस्लिम होते. विशेष म्हणजे मी काश्मीरला एकटी गेले होते. माझ्यासोबत फक्त माझी 7 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षाचा भावाचा मुलगा, आम्ही 3च लोक गेलो होतो. पण आम्हाला कुठेही एकदाही अनसेफ वाटलं नाही. हे फार महत्त्वाचं आहे. आम्हाला एकदाही असुरक्षित वाटलं नाही. ते मुस्लिम आहेत, आम्ही हिंदू आहोत म्हणून त्यांनी आमच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतलाय असंही कुठे घडलं नाही.
उलट कितीतरी आपुलकीने, कितीतरी प्रेमाने, काळजीने ही सगळी माणसं आमची काळजी घेत होती. कुठेही आम्हाला धर्म आडवा आला नाही. विशेष म्हणजे या काळामध्ये रमजानचा महिना चालू होता आणि मी माझ्या ड्रायव्हरला सारखं सांगत होते की भैया आपकी इफ्तारी का टाइम होगा तो बता देना. हाँ, आपकी इफ्तारी के टाइम में हम बिल्कुल नीचे उतर जाएंगे, आप इफ्तारी कर लेना. तो अरे बाजी, आप इतने दूर से आए हो तो आपकी सेवा करना यही हमारे लिए सबसे बड़ी इबादत है. तो दीदी का एकाध बिस्किट खा लेंगे और इफ्तारी कर लेंगे. इतक्या डेडिकेशनने काम करणारी ही माणसं, नो डाऊट हल्ला ज्यांनी केला ते क्रूर आहेत आणि त्यांना कंठस्नान घातलं पाहिजे. ज्यांनी हल्ला केला त्यांना आणि त्यांचे जे कोणी आलमपणा आका असतील त्या सगळ्यांची पाळंमुळं उखडून काढली पाहिजेत आणि त्या सगळ्यांचा नायनाट केला पाहिजे. परंतु यावरून या मायभूमीत राहणाऱ्या मुस्लिमांना संशयित नजरेनं बघणं हे वाईट आहे, हे राजकारण आहे. या सगळ्यांवरून या मायभूमीत राहणाऱ्या, आमची काळजी घेणाऱ्या, अगदी कालचे सुद्धा कितीतरी आपण व्हिडिओज बघितलेत. रुपाली ठोंबरेचा व्हिडिओ असेल किंवा त्या मोनेंचा असेल, गणबोटेंचा असेल, आसावरीचा असेल, हे सगळ्या व्हिडिओमध्ये सगळी लोक सांगतायत की तिथल्या लोकांनी आमची प्रचंड काळजी घेतली. याचा अर्थ या लोकांच्या मनामध्ये कुठेही कसल्याही प्रकारचा अजिबात विषाद नव्हता. धर्म आड आला नाही, जात आड आली नाही. हे धर्म कुणाच्या डोक्यात येतो? हे कुणाला अंडरलाईन करावं असं वाटतं? जे इथे व्यापार करताना नो बिंदी नो बिझनेसचा टॅग चालवतात, जे इथे हिंदूंच्या यात्रेमध्ये मुस्लिमांची दुकानं लावू द्यायची नाही अशी विषारी प्रचार करतात, त्यांच्या डोक्यात येतं का हे सगळं? आणि त्याहूनही महत्त्वाचं, त्यांनी हिंदूंना मारलं. हो, त्यांनी हिंदूंना मारलं आणि वाईट झालं, प्रचंड वाईट झालं. राग आहे आम्हाला, संताप आहे. पण त्यांनी हिंदूंना मारलं याचा अर्थ तुम्ही हिंदूंचं सुद्धा संरक्षण करत नाही. याचा अर्थ तुम्ही ढोंगी हिंदुत्ववादी आहात. तुम्ही कसल्या काँग्रेसला बोलताय? कसल्या काँग्रेसला तुम्ही नावं ठेवताय? काँग्रेसच्या काळात इस्लाम खत्रे में हैच्या घोषणा दिल्या जायच्या. आता तुम्ही सत्तेत आहात ना, फार हिंदुत्वाचे डांगोरे पिटताय. मग 10 वर्षापासून अजूनही तुम्हाला हिंदू खत्रे में है ही टॅगलाईन चालून का प्रचार करावासा वाटतो? का तुम्हाला बिहार इलेक्शनच्या आधी ही लाईन जास्तीत जास्त अधोरेखित करावीशी वाटते? हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत. बरं, या प्रश्नावर ते असं म्हणतात की आता तुम्ही राजकारण करू नका, आता प्रश्न विचारू नका, आपण एकवटून लढू. चला, आम्ही एकवटून लढायला तयार आहोत. पण दादा, ह्या सगळ्यांमध्ये विचार करा की जेव्हा मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते आणि अशीच घटना घडली, त्यावेळेला अपोजिशनमध्ये असणारे मोदी कसे वर्तन करत होते? मग त्यावेळेला ते या देशाचे सजग नागरिक म्हणून प्रश्न विचारत होते का राजकारण करत होते? याचं उत्तरही त्यांनी द्यावं लागेल. कारण तेव्हा जे प्रश्न होते तेच प्रश्न आम्ही आत्ता विचारू इच्छितोय की 1 महिन्यापूर्वी मी ज्या भागामध्ये गेले होते त्या भागामध्ये मला जायला साधारणतः श्रीनगरवरून 2.5-3 तास लागले होते. 2.5-3 तासामध्ये 5 चेकपोस्ट लागले होते, सिक्युरिटीज होत्या. म्हणजे रस्त्यामधल्या आत कुठेच नाही, टनेलच्या नंतर मध्ये काहीच लागत नाही. आता या 5 ठिकाणाहून जेव्हा आम्ही आत जातो तेव्हा आत जातानाचं जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे, जिथे रस्ता अत्यंत एकेरी रस्ता आहे, नद्या वगैरे ओलांडून जायला लागतं. या 45 किलोमीटरच्या अंतरात कुठेही कसल्याही प्रकारचा चेकपोस्ट नाही. रस्त्यावरही कुणीही तुम्हाला कसलंही अडवत नाही. जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा खूप मोठा घोड्यांचा मोठा तबेला आहे की जे घोडेस्वार आपल्याला घेऊन जातात. तिथे साधारणतः 1000भर घोडे असतात. त्या घोड्यांच्या आजूबाजूला सुद्धा कुठेही कसलाही बंदोबस्त नाही, कुठलीही सुरक्षा नाही. ज्या बायसेरान व्हॅलीमध्ये ही घटना घडली त्या व्हॅलीमध्ये मी, माझी लेक आणि माझा भाचा, आम्ही 3घेच जण 2 घोड्यांच्या सह वर गेलो होतो. आणि विशेष म्हणजे मी अतिशय सुरुवातीच्या काळाला गेले त्यामुळे वर पर्यटकही नव्हते, वर काहीच नव्हतं, कुठलीही सुरक्षा नव्हती. का ठेवली नाही तुम्ही सुरक्षा? इतक्या संवेदनशील एरियामध्ये तुम्ही सुरक्षा का ठेवली नाही हा प्रश्न तुम्हाला विचारायचा नाही? जी माध्यमं हे रंगवून सांगतायत की तिथे रेकी केली होती, स्लीपर सेलने मदत केली, 1 महिन्यापासून त्या जागेची हे लोक पाहणी करत होते, मग तुम्ही काय करत होतात?
जर 1 महिन्यापासून रेकी पाहणी या सगळ्या गोष्टी चालू होत्या तर काय करत होता इथला इंटेलिजन्स? काय करत होती मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार? का सगळ्या सीमांवर लोक तुमची आहेत ना, सरकार तुमचं आहे, कंट्रोल तुमचं आहे. काय करत होतात तुम्ही? त्यांनी बंदुका आणल्या. होय, आम्ही तेच प्रश्न विचारतोय, कुठून आल्या बंदुका? कशा आल्या? एवढ्या सगळ्या बंदुका घेऊन ते आत कसे आले? बॉर्डरवरचा एरिया नाही आहे तो. श्रीनगरपासून 89 किलोमीटर आपण आत जातो, अजिबात बॉर्डरचा एरिया नाही आहे. कसे काय आली ती सगळी हत्यारं? RBI तुमच्या हातात आहे ना आता. तुम्ही RBIवर प्रश्न विचारत होतात, आता RBI तुमच्या हातात आहे. तुम्ही नोटबंदी केली, तुम्ही सगळं केलं. कुठून गेली करन्सी? हे स्लीपर सेल इतक्या महिन्यापासून कसे तयार होते? ज्या प्रदीप कुरुलकरला अटक केली होती मागे की त्याने या देशाचे महत्त्वाचे दस्तावेज पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रासोबत शेअर केले, कुठे आहे तो कुरुलकर? कुरुलकरचा काही संबंध आहे का या घटनेशी? का? त्या कुरुलकरला काय शिक्षा केली आहे तुम्ही? त्या कुरुलकर काढून काय माहिती तुम्ही आत्तापर्यंत काढली आहे? आणि या सगळ्यांच्या उपर जे आज मोदीजी म्हणतायत, एरवी बिहारमधून तुम्हाला इंग्रजी बोला, तुम्ही इंग्रजी बोला की काय बोला, आम्हाला त्याशी काही फरक पडत नाही. पण जर तुम्हाला देशाचा प्रतिनिधी म्हणून जगाला सुनवायचं आहे, इशारा द्यायचा आहे, तर बिनधास्त तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री म्हणून तो इशारा दिलाच पाहिजे. तुम्ही द्यावा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण तो इशारा देण्यासाठी या ना प्रेसच्या समोर, प्रेस घ्या, सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये ही मांडणी करा. उलट आज सगळ्या फ्लाईट ज्या म्हणजे बिहारचा कुणी गेला, अनंतनागचा गेला, झारखंडचा गेला, छत्तीसगडचा गेला, तमिळनाडूतला गेला, महाराष्ट्रातला गेला, या सगळ्या फ्लाईट वाया दिल्ली आल्या. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या डेड बॉडीज या दिल्लीवरून आल्या. पंतप्रधान मोदींनी आज प्रचार सभेत नाही, आज पंतप्रधान मोदींनी दिल्ली एअरपोर्टवर थांबणं अपेक्षित होतं. या सगळ्या डेड बॉडीजसाठी तुम्ही आमचे आहात ना, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तुम्ही आमचे पंतप्रधान आहात, तुम्ही आमच्या दुःखात सामील आहात ना. मग आमच्या दुःखात सामील आहात तर दाखवा. आमच्या दुःखात सामील आहात तर का थांबला नाही? ती ह्या सगळ्या शवपेट्या येत होत्या त्यावेळेला पंतप्रधानांनी तिथं थांबणं अपेक्षित होतं. का थांबले नाही पंतप्रधान? का पंतप्रधानांना घाई पडली आणि ते लगेचच बिहारच्या प्रचार दौऱ्यावर गेले? आणि जो इशारा तुम्हाला जगाला द्यायचा आहे तो इशारा तुम्ही तुमच्या पंतप्रधान कार्यालयातून देऊ शकला असतात, किंवा तुम्ही बाहेर येऊन सगळ्या माध्यमांशी संवाद साधत, हिंदी, मराठी, इंग्रजी सगळ्या माध्यमांशी संवाद साधत तुम्ही तो इशारा देऊ शकला असतात. तो इशारा देण्यासाठी बिहारची प्रचार सभा का निवडली तुम्ही? आणि तरी आम्ही अपेक्षा करायची की तुम्ही खरं बोलताय, तरी आम्ही अपेक्षा करायची की होय तुम्हाला आमच्या दुःखाची काही पडलेली आहे. तुम्हाला जर आमच्या दुःखाची पडली असती आणि तुम्हाला खरंच इशारा द्यायचा असता आणि तुम्हाला कारवाई करायची असती तर उरी झालं, पठाणकोट झालं, पुलवामा झालं, तुम्ही तेव्हाच इशारे दिले असते, तेव्हाच कारवाई केली असती. का कारवाई केली नाही? ह्या सगळ्या ज्या घटना घडतात त्या पाकव्याप्त काश्मीरमधून घडतात. त्या पाकव्याप्त काश्मीरमधला तो बेस टँक उद्ध्वस्त का केला नाही तुम्ही? चॅलेंज पाहिजे तुम्हाला. कुठल्या गप्पा हाणतायत? आम्ही सिंधूचा पाणी करार स्थगित करतोय. अहो साहेब, तुम्ही सिंधूचा पाणी करार स्थगित करायला आणि पाकिस्तानचं पाणी अडवायला इथल्या कोणत्या नदीचं पाणी पाकिस्तानकडे जातानाचं धरण आहे ते सांगा मला. शोधा गुगलवर. कुठली नदी अडवायला निघालात तुम्ही की जिथं पाणीच जाणार नाहीये पाकिस्तानकडे? असं कुठलंही धरण नाहीये, तुम्ही त्याच्यावर थापा हाणताय, वेड्यात काढता तुम्ही आम्हाला. तुम्ही इथल्या मृतकांच्या टाळूवरचं लोणी खायचं गलिच्छ राजकारण जर करत असाल तर आम्ही तुम्हाला माफ कसं करावं? आम्ही वारंवार म्हणतोय की देश म्हणून आम्ही एकत्र आहोत, देश म्हणून आम्ही तुमच्यासोबत लढायला तयार आहोत. पण काय तुम्ही देश म्हणून आमचा विचार करायला तयार आहात का? कारण आत्ताही जर तुम्ही या मृतकांवर अंत्यसंस्कार होत असताना बिहारच्या प्रचार सभेत बोलत असाल तर तुम्ही देश म्हणून मांडणी करत नाही आहात. तुम्ही एका पक्षाचे प्रतिनिधी म्हणून मतं मागण्यासाठीचा एक अत्यंत निम्नस्तरीय अश्लाघ्य प्रकार करत आहात. त्यामुळे यांना प्रश्न विचारले पाहिजे. नक्कीच. आत्ताच सुषमाताईंनी अगदी सविस्तर विश्लेषण करून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. म्हणजे कोणत्या काळात काय झालं, कुणाचं सरकार होतं याहीपेक्षा जे हल्ले झाले आणि ज्या हल्ल्यामध्ये मृत पावले ते भारतीय आहेत, ते कुठल्या धर्माचे आहेत याच्याशी घेणं देणं नव्हतं. ते पहिल्यांदा भारताचे लोक आहेत. त्यामुळे जेव्हा अपोजिशनमध्ये असता तेव्हा सरकारच्या विरोधात बोलत होतात आणि आता स्वतः सरकारमध्ये आहात
आणि मग अपोजिशन तुमच्या विरोधात जेव्हा बोलतंय तेव्हा मात्र तुम्ही तुमचीच भूमिका रेटण्याचा प्रयत्न करताय. बरं, हा एक पूर्ण मुद्दा अगदी सविस्तर ताईंनी मांडला. आता मला जे काही प्रश्न पडलेले आहेत किंवा जे काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते मला ताईंना विचारायचे आहेत. ताई, खरं म्हणजे जसं आता तुम्ही सिंधू नदीचा पण मुद्दा काढलात आणि तात्काळ काल NCCची बैठक झाली आपली आणि उच्चस्तरीय समिती घेऊन 4-5 निर्णय देखील आपण डिप्लोमॅटिक स्टेप्स घेतल्या. मग जर त्या नदीचा आणि त्या पाण्याचा पाकिस्तानशी काही आपल्याला रिलेट नाही किंवा धरण कुठलं आहे असं तुम्ही म्हणालात, मग पाकिस्तानने तिकडनं आगपाकड करायची गरजच काय होती की आता आमच्या शेतकऱ्यांचं काय, पाणी अडवलं याचा अर्थ हे युद्धच पुकारल्यासारखं झालेलं आहे. नेमकं त्यांना काय म्हणायचंय? मग हा हल्ला ज्या पद्धतीनं केलाय तो काश्मीरची पर्यटन व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी केलाय. काश्मीरी इकॉनॉमी जी आहे ती सगळी पर्यटनावर आधारलेली इकॉनॉमी आहे. त्यामुळे जो काश्मीरी आहे, जो उभा राहतोय, ज्याचं अर्थकारण उभं राहते, ते अर्थकारण ध्वस्त केल्याशिवाय या आतंकवाद्यांना तिथे आपला वावर, आपला संचार वाढवता येणार नाही. आणि या अंगाने ते तिथलं जर पर्यटन उद्ध्वस्त करायचं असेल, काश्मीरी इकॉनॉमीच जर सगळी कोलॅप्स करायची असेल, तर पर्यटकांना वेठीस धरलं पाहिजे. अशा अर्थानं हा हल्ला झाला, जो अत्यंत निंदनीय आहे. त्याचं समर्थन तर सोडाच, परंतु त्याची चीड कोणत्या शब्दात व्यक्त करावी तीच कळत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा तिथलं सगळं पर्यटनच उद्ध्वस्त होईल, त्यावेळेला तिथे एक तर आता इकडनं लोक कोणी जाणार नाहीत म्हणजे खरं तर गेलो पाहिजे, सगळ्यांनी गेलो पाहिजे, बोललं पाहिजे. पण किमान आता 2-4 वर्षासाठी पुन्हा तो सेटबॅक बसला आणि हा सेटबॅक बसत असतानाच जे काश्मीर जे अस्थिर होतील त्या अस्थिरतेचा फायदा पाकव्याप्त काश्मीरला आपलं क्षेत्र विस्तृत करायला, पाय पसरायला होईल का, अशा अंगाने ते असू शकतं. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जर तुम्हाला भूमिकाच घ्यायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरचा बेस टँक उद्ध्वस्त करावा लागेल. अच्छा, म्हणजे ते तुम्ही POKवर हल्ला करा असं तुमचं अगदीच 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 म्हणजे मूळ तिथेच आहे सगळं. मूळ सगळं तिथेच. नक्कीच. आता तुम्ही जो विषय काढलात की पर्यटनावरचा हा हल्ला आहे वगैरे, अर्थात मोदींनी तर म्हटलं की हा पर्यटकांवरचा हल्ला आहेच, पण त्याहीपेक्षा तो देशाच्या आत्म्यावरचा हल्ला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. नक्कीच. आणि याबद्दल तुम्ही सहमत आहातच. पण आता जो तुम्ही पर्यटनाला खरं म्हणजे जे काही सेटबॅक बसेल असं म्हणताय, तर मनसे या पक्षानं जे आत्ता कदाचित तुमच्याशी टाळी द्यायचा ज्या पक्षानं प्रयत्न केलेला आहे आणि आता भविष्यात कदाचित तुम्ही एकत्र येण्याची शक्यता आहे, त्या मनसेनं असं ठरवलेलं आहे, म्हणजे त्यांचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आजच एक भूमिका घेतली आहे की त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते लवकरच काश्मीरला पर्यटनाला जाणार आहेत आणि दहशतवादाला पर्यटनानं उत्तर देणार आहेत. या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मनसे आणि आम्ही एकत्र येऊ किंवा आम्ही एकमेकांना विरोध करू, पण हे पक्षीय राजकारण बाजूला ठेवू. मी हा आत्ता जे काही मांडते ते देश म्हणून मांडते आणि देश म्हणून कुठलाही पक्ष आणि संघटनाच काय हा विचार प्रत्येकाने करावा लागेल की याला उत्तर देण्यासाठी याला उत्तर खरंच पर्यटनाला दिलं पाहिजे. छानच छान. याला उत्तर दिलंच पाहिजे आणि प्रत्येकाने गेलो पाहिजे आणि प्रत्येकाने की आम्ही घाबरत नाही तुम्हाला. म्हणजे म्हणतात ना, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है. तर आम्ही बघून घेऊ की तुम्ही नेमके काय काय करू शकता आणि काय काय लेवलला तुम्ही जाऊ शकता. आम्हाला सुद्धा आजमावायचं आहे. आमच्या देशावरचं प्रेम भारी पडतं. मग आता ही जी मनसेनं भूमिका जी घेतलेली आहे तशी भूमिका तुमचा पक्ष घेईल? नाही, मी म्हणते की याला पक्ष म्हणून नावच देऊ नये. ह्या भूमिकेला ना भारतीय म्हणून घेतलेली भूमिका असं नाव दिलं. पण कुणीतरी पुढे यायला पाहिजे. आता त्यांनी पुढाकार घेतलाय तर तुम्ही पण. सगळ्यांनीच घेतला पाहिजे, आम्ही घेतला पाहिजे, सगळ्यांनी घेतला पाहिजे. मी काय म्हणते की याला पक्षीय स्वरूप न देता, याला संघटनेचं स्वरूप न देता या सगळ्या घडामोडींना, या सगळ्या वर्तन व्यवहाराला आपण भारतीय म्हणून बघितलं पाहिजे आणि भारतीय म्हणून भूमिका घेतल्या पाहिजे. नक्कीच. तर जो हल्ला झाला म्हणजे अगदी जे काही अतिरेकी आले आणि जे काही आपण या हल्ल्यामध्ये खरंच वाचलेले आहेत, वाचलं कुठलं आता असं म्हणायचं खरं म्हणजे किती जणांचे संसार उघड्यावर पडले, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा नवरा गेला, कुणाचे वडील गेले, तर त्यांच्या मुखातून आपण जे ऐकलेलं आहे की बाबा धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. अक्षरशः म्हणजे आता सांगायला पण कसं वाटते, पण जे सत्य ते बोलायला पाहिजे की
पॅन काढायला लावले, प्रायव्हेट पार्ट बघितले गेले, कलमा पडायला लावला. तर ही कुठपर्यंत मानसिकता गेली? म्हणजे दहशतवादाला धर्म न असतो असा तर म्हणायची वेळ आली. खरं म्हणजे माणुसकी हाच धर्म असताना, जात आणि धर्माच्याही पलीकडची माणुसकी असताना अशा पद्धतीने जर कोणी हल्ला करत असेल तर मग अवघड आहे. म्हणजे काय याबद्दल तुमचं काय मत? हे बघा, जे झालं ते अत्यंत वाईट आहे, घृणास्पद आहे आणि हा दहशतवादी हल्ला आहे. आणि हे असे सगळेच दहशतवादी हे आमच्या घृणेला आणि निषेधाला पात्र आहेत. मग ते दहशतवादी तिथे गोळ्या घालणारे असतील किंवा तसे काही दहशतवादी देशांतर्गत कारवाया करण्याचे असतील. अगदी पानसरे, कलबुर्गी किंवा दाभोळकर यांना गोळ्या घालणारे सुद्धा दहशतवादीच आहे. किंवा गांधींना गोळ्या घालणारा गोडसे हा सुद्धा दहशतवादीच आहे. आणि हे सगळे दहशतवादी, आता याच्यातल्या कित्येक दहशतवाद्यांच्या जाती वेगळ्या आहेत, धर्म वेगळे आहेत. कुरुलकर सारखा माणूस जो इथले सगळे गोपनीय अहवाल आहेत तो जर परमुलखासोबत शेअर करत असेल तर तो दहशतवादी आहे, तो आतंकी आहे, टेररिस्ट आहे तो. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना जात आणि धर्म या परिमाणांमध्ये मोजण्यापेक्षा या सगळ्या लोकांना देशविरोधी कारवाया करणारे दहशतवादी या एकाच परिमाणाने मोजलं पाहिजे आणि या एकाच परिमाणाने या सगळ्यांच्या शिक्षा सुद्धा असल्या पाहिजे. अच्छा, आता मोदींनी तर असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यांच्या भाषणामध्ये की आम्ही तर हे म्हणजे पाताळात जरी गेले असेल तरी आम्ही शोधून काढू, पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही त्यांचा पाठलाग करू आणि ते कल्पनाही करणार नाहीत अशी कल्पनेच्या पलीकडची शिक्षा आम्ही त्यांना करूयात. तर अर्थात संपूर्ण भारत देश मोदींच्या मागे आहे. कोणाची इच्छा असेल की निश्चितपणे यांना शोधलं पाहिजे. तुम्ही आणखी एक भूमिका मांडलेली आहे पुढे जाऊन की थेट POKवर आत्ता आपण का चाल करून जाऊ नये वगैरे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण यामुळं युद्धाचं सावट निर्माण होऊ शकतं आणि त्याचा परिणाम निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. आधीच भले फक्त आपली क्रमांक 4था 5वा काय असेल असं नुसतं कागदोपत्री आहे, प्रत्यक्षात भारताची अवस्था काय आहे हे मी तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरत आलेला, तर हे आपल्याला परवडणार आहे का भविष्यात? पंतप्रधान पदाबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, पण दुर्दैवानं पंतप्रधान पदावरची व्यक्ती इतकी थापा मारणारी आहे की त्यांच्या थापा म्हणजे अगदी आभाळ वाकवणाऱ्या आहेत. ज्या वल्गना त्यांनी केलेल्या आहेत त्या वल्गना त्यांना आत्ता का सुचत आहेत? माझा पुन्हा तोच प्रश्न आहे. जेव्हा उरी झालं तेव्हा का हे सगळं करणं सुचलं नाही? आम्ही सर्जिकल केलं की आम्ही एअर स्ट्राईक केला. कसले एअर स्ट्राईक करता आणि कसले सर्जिकल करता तुम्ही? आज एक काहीतरी सर्जिकल स्ट्राईक म्हणून एक बातमी मी कुठेतरी वाचली. आम्ही काय बारामुल्लामध्ये केलं तर कारवाई करतो. आम्ही पाकिस्तानचं एक्स ट्विटर ब्लॉक केलं. काय मोठं सर्जिकल आहे आणि त्याचा माध्यमांनी मथळा करावं, हा सर्जिकल स्ट्राईक आहे तुमचा. हे जे आहे ना, तुम्ही जेव्हा पुलवामा झालं त्याही वेळेला तुम्हाला हेच प्रश्न विचारले होते की एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक जेव्हा तिकडनं जात असतात त्यावेळेला का पुरेशी काळजी घेतली गेलेली नव्हती? तुम्ही का पठाणकोट झालं तेव्हाही तुम्ही का काळजी घेतली नाही? या घटना वारंवार घडत राहिल्या तेव्हा तुम्ही का धडा शिकवण्यासाठी पुढे आला नाहीत? आत्ता तुम्हाला जे सगळं सुचतंय, आणि मी पुन्हा म्हणते की जे सुचतंय तुम्हाला ते तुम्ही पंतप्रधान कार्यालयातनं बसून बोलण्यापेक्षा ते तुम्हाला बिहारच्या प्रचार सभेमध्ये का बोलावं वाटते? बिहारच्या प्रचार सभेत तुम्ही 27 लोकांचा जीव गेला, 27 कुटुंब उघड्यावर पडली, या सगळ्यांवर अक्षरशः संपूर्ण भारतात दुःखाचा डोंगर कोसळला आणि तुम्ही त्याचं राजकारण करता. इतक्या गलिच्छ पातळीला तुम्ही जाता. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेला ते सजग नागरिक म्हणून, जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो आणि का विचारायचे नाही प्रश्न तुम्हाला, का विचारायचे नाही? 26/11च्या वेळेला राजीनामा घेणारे तुम्हीच होतात ना. त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्र्यांचे, गृहमंत्र्यांचे, सगळ्यांचे राजीनामे मागितले, तुम्ही पंतप्रधानांचे राजीनामे मागितले, तुम्ही वाटेल त्या पद्धतीने अगदी कुठली लेवलच सोडली नाही, इतक्या वाईट पद्धतीने तुम्ही बोलायला उतरला होतात. आत्ता जबाबदारी कुणाची आहे? आत्ता गृहमंत्री म्हणून अमित शहा ही जबाबदारी का स्वीकारत नाही आणि अमित शहा का बोलत नाहीत? वास्तविक पाहता हे सगळं घडल्यानंतर तातडीने अमित शहाने एक प्रेस कॉन्फरन्स करणं अपेक्षित होतं आणि प्रेस कॉन्फरन्स करून या देशाची सुरक्षा व्यवस्था काय आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या संचलनात दाखवताना आम्हाला तुम्ही एवढे तोफगोळे आहेत, एवढे मिसाईल्स आहेत, एवढे हेलिकॉप्टर्स आहेत, एवढे रणगाडे आहेत,
ही जी ताकद तुम्ही दाखवता, या ताकदीचं का त्या दिवशी उपयोग करता आला नाही? का हा सगळा जो ताकदीचा जो उपयोग आहे, हा काय म्युझियममध्ये ठेवण्यासाठी आहे का? हे जे तुमचं सगळं संरक्षण खात्याचं जे सगळं भंडार आहे, हे संरक्षण खात्याचं भंडार देशातल्या संवेदनशील भागांसाठी का वापरलं गेलं नाही, किंवा वापरलं तर ते कसं वापरलं गेलं, कमतरता कुठे राहिली, काय झालं नेमकं, या संदर्भाने देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सगळ्या प्रश्नांना सामोरं जाणं अपेक्षित होतं. कुठे आहे? याला प्रेस कॉन्फरन्स एवढं वावडं का आहे? पण पहिल्यापासून आपण पाहतो. एक्झॅक्टली. म्हणजे जे लोक इतरांना सांगतात की अरे कोविडसारख्या कोरोना काळामध्ये जेव्हा जनसंपर्क एकमेकांना शक्य नव्हता आणि त्यामुळे माणसं एका ठिकाणी राहून ऑनलाईन पद्धतीने एकमेकांशी संपर्क करत होती, या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उद्धव साहेब एकमेकांशी संपर्क करत होते, परंतु राज्यात सगळ्यात चांगली कोरोनाच्या काळातली, देशातली नव्हे जगातली सगळ्यात चांगली व्यवस्था महाराष्ट्रात त्यांनी केली होती. त्यांच्यावर बोट उचलणारे हे सगळे लोक आत्ता या सगळ्या संबंधाने पत्रकार परिषद घेऊन का उत्तरं देत नाही? 2014 पासून आत्तापर्यंत गेल्या 10 वर्षात, याच्या आधीच्या 70 वर्षात जितके मोठे झाले नव्हते ना हल्ले, 70 साल में तुमने क्या किया जे विचारणारे लोक आहेत, तो 70 साल में ऐसे बड़े धमाके कभी नहीं हुए थे. हे तुम्ही आत्ता या 10 वर्षातच का होतं? कुणीतरी एकाने सांगितलं की मारणाऱ्याने म्हटलं की मोदी को जाके बताओ. म्हणजे काय? म्हणजे हा काय संदेश द्यायचा होता त्यांना? मोदी प्रचंड धार्मिक द्वेष पसरवत आहेत, असा धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या माणसाला जाऊन सांगा, असं सुचवायचं होतं का? मग कुणीतरी एक जण करतोय आणि त्याची किंमत सामान्य लोकांना भोगावी लागतेय का? सामान्य लोकांना स्वतःचा जीव त्यामुळे गमवावा लागतोय का? तुमचं राजकारण होतंय, पण गोरगरिबांचा जीव जातोय. गोरगरिबांचा काय दोष? बिचारे पै जमून कुठल्या तरी एजन्सीला हाताशी धरून जीवाचं काहीतरी काश्मीर करायला जातात आणि त्या भारताचा स्वर्ग असणाऱ्या ठिकाणीच त्यांना स्वर्गप्राप्ती होते. बरं, त्यावरही पुन्हा यांचं श्रेयवादाचं राजकारण थांबत नाही. त्याच्यातही काय संबंध यांचा? देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि संरक्षण मंत्र्यांनी काय तो सगळा अहवाल सांगावा. राज्यातल्या इथल्या लोकांनी तिकडे जाण्याची काय गरज आहे? आधीच तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवर एवढा ताण आलेला, पुन्हा तुम्ही अजून वेगळा ताण काय निर्माण करताय? असे जाऊन तुम्ही कोणते झेंडे लावणार आहात? कारण वैभव परब नावाच्या एका पत्रकाराने एक इन्स्टाला एक रील केले प्रकाशित. आणि कशाला गेलात तुम्ही? तुम्ही कशाला गेलाय? तुम्ही एवढ्या संवेदनशील भागात गेलाय ना, एवढ्या संवेदनशील भागात जाता आणि रोमॅन्टिक गाणी घेऊन रील्स तयार करता. ही तुमची संवेदनशीलता? म्हणजे मुख्यमंत्री हा सगळा मीडिया क्रू घेऊन गेले होते. मीडिया क्रू का लागतो? तुम्ही माणुसकी म्हणून गेलात ना, मग मीडिया घेऊन जायची काय गरज आहे तुम्हाला? एकीकडे गिरीश महाजन गेले की यांनी लगेच प्रकाश आंबेडकर पाठवायचे. बरं, तेवढ्यात नाही यांचं थांबत नाही राजकारण? किती म्हणजे अरे किती श्रेयवाद करावा त्याच्यामध्ये. इकडे नरेश मस्केंनी गोरगरिबांची थट्टा उडवायची आणि सांगायचं जे आयुष्यात कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानात बसवलं आम्ही. उपकार केला तुम्ही आहे. आयुष्यात तुम्हाला कधी मतदान मिळालं नसतं, ते तुम्ही पैसे देऊ मतदान घेतलं तेव्हा नाही बोललात हे सगळं? तेव्हा मतदारांना देऊ म्हणत होतात. त्याच मतदारांना जर तुम्ही आज आणलं तर काय उपकार केलात का? पहलगाम हल्ला हा या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे. मात्र या हल्ल्याला भाजपा आणि सत्ताधारी इव्हेंट करत आहे. हा जो मृत्यूचा सोहळा साजरा करण्याचा जो प्रयत्न आहे तो नीचतेचा कळस आहे. नक्कीच. अगदी शेवटचे 1-2 प्रश्न. ताई, आत्ता जी सिच्युएशन आहे पहलगाममधली, अर्थात तिथे दहशतीचं वातावरण आहे. बऱ्याच जणांना काश्मीरमध्ये जाऊन उन्हाळी सुट्टीचा आनंद घ्यायचा होता देशभरातल्या. त्यांच्या सगळ्यांच्या आता कदाचित ट्रिप कॅन्सलच झाल्या असतील. पण जसं मगाशी तुम्ही म्हणालात की सगळ्या भारतीयांनी उलट ठरवलं पाहिजे की काश्मीर आपलं आहे, तिथलं पर्यटन जगलं पाहिजे आणि दहशतवादाला पर्यटनानेच उत्तर द्यायचं, जायला पाहिजे. तर जर उद्या असा रेटा आलाच की जायलाच पाहिजे, तर त्यावेळी तरी सरकार संरक्षण देण्याचा हा विचार करेल का? आणि काय नेमकी पुढची स्टेप असू शकेल जर तसं झालं? सरकार तेवढं गंभीर आहे आणि गांभीर्यानं विचार करते आणि नियोजनबद्ध काम करते असं दिसत नाहीये. परंतु मला वाटतं की काश्मीरमध्ये राहणारा सुद्धा मुस्लिम भाऊ आमचा भाऊ आहे आणि तो संकटात असेल
तर आमच्या इथल्या भावांनी तिथे गेलं पाहिजे, किंबहुना सुषमा अंधारेने सुद्धा तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि ती काळजी घेतली पाहिजे. तो बंधुभाव फार अबाधित राहिला पाहिजे. संदीप भैया, मी हे आपल्याला शेअर केलं पाहिजे की मी काल सगळा सोशल मीडिया कालपासून चेक करते. एक तिथनं त्या हल्ल्यातनं वाचलेल्या माणसाची एक पोस्ट आहे, नंतर ती कोणी डिलीट केली माहीत नाही, पण त्याचे स्क्रीनशॉट सगळीकडे फिरत आहेत. त्याने फार महत्त्वाचं एक टिप्पण केलं आहे. तो म्हणाला की तिथे आम्हाला कुणीही, सगळ्या मुस्लिमांनी मदत केली, खायला प्यायला दिलं, बिलं घेतली नाही, हॉटेलमध्ये आश्रय दिला, घोडेवाल्यानं पैसे घेतले नाही, जबरदस्ती टिप द्यायला लागलो तर ते टिप घेत नव्हते. आम्हाला इतकं प्रेम, इतकी आपुलकी, इतकी सुरक्षित भावना त्यांनी प्रदान केली. पण त्याच वेळेला जेव्हा आम्ही एअरपोर्टला आलो तेव्हा विमान कंपनीने मात्र आयत्या वेळेला 36,000 रुपये आमच्या तिकिटाचे घेतले. विमान कंपनी कुणाची बरं? विमान कंपनी आता मुस्लिम का हिंदू हे शोधत बसावं का? मला वाटतं हे शोधू नये. हिंदू किंवा मुस्लिम यापेक्षा प्रवृत्ती काय ती जास्त महत्त्वाची, की संकट काळात तुमची प्रवृत्ती कशी असते. त्यामुळे एकीकडे संकट काळात 36,000चं भाडं आकारणारी विमान कंपनी आणि दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी घोडा एवढ्या वरपर्यंत घेऊन जाणारे, खाली उतरणारे लोक तरीसुद्धा पैसे मागत नाहीत, ती दानत असणारे आमचे भाऊ. या दोघांमधला तुलनात्मक जर फरक बघितला तर एक गरीब दुसऱ्या गरीबाच्या कामी येतो, एक गरजवंत दुसऱ्या गरजवंताच्या कामी येतो आणि एक भारतीय दुसऱ्या भारतीयाच्या कामी येतो. हे विमान कंपन्यांमधनं फायदा लाटणारे जे लोक आहेत हे खरंच भारतीय आहेत का आणि यांच्या भारतीय म्हणून संवेदना आहेत का, हा सुद्धा मुद्दा आहे. नक्की शेवटचाच प्रश्न आणि जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला आहे त्यालाच धरून, खरं तर या सगळ्या मृत्युमुखी पावलेल्यांमध्ये एक काश्मीरमधली व्यक्ती आहे. अर्थात ते स्वतः आदिल शाह म्हणून त्यांचं नाव आहे आणि घोडे, जसं तुम्ही म्हणालात की पहलगामच्या बेसवरून पर्यटकांना घोड्यावर बसवायचं आणि तिथपर्यंत बैसरणे व्हॅलीपर्यंत पोचवायचं, त्यांचं काम गेली अनेक वर्ष ते करतात. एकुलता एक कुटुंबातला होता आणि आपल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी तो म्हणाला स्वतःहून त्या दहशतवाद्यांना की बाबा मारू नका, ते निर्दोष आहेत, ते आपल्या काश्मीरचे पाहुणे आहेत, तर त्यांना तुम्ही मारू नका. आणि मग ते रायफल त्यांनी पकडायचा प्रयत्न केला, झटापट झाली आणि त्यालाही मारलं. सेम जसं पुण्यामध्ये संतोष जगदाळे यांचा जो मृत्यू झालेला आहे या पर्यटकांमध्ये, त्यांच्याबद्दल तर असं सांगितलं जातं की त्यांनी त्यांच्या सय्यद नावाच्या एका मित्राच्या मुलीचा लग्नाचा खर्च स्वतःहून उचलला होता. म्हणजे बघा, भारतातलेच जे मुस्लिम बांधव आहेत ते एकमेकांचा धर्म आणि जात विचारून त्यांना मदत करत नाहीत, ते भारतीय आहे म्हणून मदत करतात. हेच जर त्या दहशतवाद्यानं किमान संतोष जगदाळेंना विचारलं असतं ना की तुमचा धर्म कुठला, यापेक्षा तुम्ही काय केलं आमच्यासाठी, तर संतोष जगदाळेंनी कदाचित ते सांगू शकले असते. पण ती सांगण्याची वेळ सुद्धा त्यांना मिळाली नाही. तुम्ही ज्या आदिल हुसेन यांचा उल्लेख केला, मी बायसिनराम व्हॅलीला जेव्हा जायला निघाले आणि खूप सुरुवातीच्या काळात खूप कमी घोडेस्वार आहेत जे वर नेतात आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या माणसाचा की माझ्या लेकीला आणि माझ्या भावाच्या मुलाला घेऊन मी तो व्हिडिओ आपल्याला शेअर करू शकेल की ज्याच्यामध्ये स्वतः हुसेन घोडे घेऊन चालत आहे. तीच व्यक्ती चालत आहे. इतक्या सुरक्षितपणे नेणारी ही माणसं, यांना फक्त अमुक एका धर्माचे आहे म्हणून यांना प्रताडित करणं हा माणुसकीवरचा अन्याय असेल. हा आमच्या भारतीय परंपरेला अशोभनीय संस्कार आहे. मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये मृत्युमुखी पडलेले हुसेन जे असतील किंवा आमचे जगदाळे जे असतील, गणबोटे जे असतील, ही सगळी माणसं भारतीय म्हणून या देशावर निस्सीम प्रेम करणारी आणि या देशासाठी असणारी माणसं फक्त गलिच्छ राजकारणाची आणि द्वेषवादाची जी बळी पडलेली आहे, त्यातनं आपण फक्त एक धडा घेऊया की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदोस्तां हमारा. नक्कीच. आणि मला फक्त तोच शेवटचा प्रश्न आता तुम्हाला विचारायचा आहे जो माझा अर्धवट राहिलेला आहे. कारण की रुपाली पाटील ठोंबरे या देखील त्या ठिकाणी अडकल्या होत्या, अडकून पडल्या होत्या. त्यांनी तिकडून आवाहन केलं आपल्यासोबत असलेल्या सगळ्या पर्यटकांना केंद्र आणि राज्य सरकारनं व्यवस्था करावी विशेष विमानाची आणि घेऊन यावं. तुमच्यातलं हळवं पण हे आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. त्या जेव्हा इथे आल्या तेव्हा तुम्ही अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून रडलात. तुम्ही कोणत्या पक्षात आहात एकमेकी त्याचा इथे काही घेणेच नाही. तुम्ही जीवश्य कंठश मैत्रीण आहात, राहिलेला आहात, आजही आहात.
तर अशा वेळी जेव्हा आपली व्यक्ती सुखरूप सुरक्षित परत येते, ही भावना जेव्हा प्रत्यक्षात साकारली जाते त्यावेळेचा आनंद वेगळा असतो. पण आज अनेक जण असे आलेले आहेत ज्यांच्या सोबत गेले ती माणसं मात्र आता ह्या जगात नाही आहेत. कोणाची म्हणजे कोणाचे वडील नाही आहेत, कोणाचा भाऊ नाही राहिला, कोणाचे पती नाही राहिले. तर मला असं म्हणायचं की या व्यक्तीने कुणाच्या गळ्यात पडून रडायचं आणि ते आयुष्यभर किती आता गळ्यात पडून रडणार आहेत. कारण की जी व्यक्ती हवी आहे तीच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे. पण मला फक्त याचबद्दल तुमचं एक उत्तर हवं आहे की आता ही जबाबदारी कुणाची आहे की यास अशा परत घटना घडू नयेत, कुणाची व्यक्ती कुणाच्यापासून दूर होऊ नये यासाठी काय करायला हवं आता? नाही, ही सगळी जबाबदारी खरं तर सरकार नावाच्या यंत्रणेची असते. सरकार नावाच्या यंत्रणेला जेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण कर पोचवत असतो, तेव्हा त्या सगळ्या पोचवलेल्या कराच्या रकमेतनं नागरिकांच्यासाठीच्या किमान सुविधा उपलब्ध व्हायला अपेक्षित असतं. त्या सुविधा उपलब्ध झाल्या तर जसं की काल अजून एक जणांनी स्टेटमेंट आहे की मेरा भाई जिंदा था पर उसे उठाने में 3.5 घंटे लग गए और 3.5 घंटे लगने की वजह से फिर उसने दम तोड़ दिया. तर त्यावेळेला ज्या एअर ॲम्ब्युलन्स आहेत, आवश्यक त्या सगळ्या सुविधा आहेत, कारण वाहनांनी तर जाणंच शक्य नाही. तर ह्या एअर ॲम्ब्युलन्स किंवा पटापट त्या सुविधा उपलब्ध करून देणं ही सरकार नावाच्या यंत्रणेची गरज असते. किमान या सगळ्यातनं तरी म्हणजे आत्तापर्यंत खूप हल्ले झाले, या 10 वर्षातच इतके हल्ले झाले. 10 वर्षात जवळपास 12 ते 13 ठिकाणचे हल्ले आहेत. मग बारामुल्ला टाकी असेल किंवा हे मी आत्ताची नावं घेतली ते सगळे हल्ले असतील. पण यातनं आपण शिकत काही नाही, हे दुर्दैव आहे. आणि किमान आत्ता तरी आपण यातनं शिकलं पाहिजे. आणि ज्या पर्यटनाच्या जागा आहेत त्या पर्यटनाच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत, कारण पर्यटन हा सुद्धा या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा आहे. आणि या देशामध्ये जगभरातनं लोक इथल्या ताजमहल बघण्यापासून ते इथला आमचा रायगडचा किल्ला बघण्यापर्यंत, मालवणच्या समुद्रापासून ते काश्मीरच्या स्वर्गापर्यंत बघायला येणारी जगभरातली लोक आहेत. या सगळ्यांच्यासाठी, कारण भीती फक्त भारतीयांच्याच मनात नाही, यात 2 परदेशी नागरिक पण आहेत. त्या सगळ्या परदेशी लोकांच्या सुद्धा मनात प्रश्न निर्माण होईल की अरे यार, जाए की ना जाए, सिक्युरिटी आहे की नाही. तर ती सुरक्षित भावना निर्माण करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे जे सरकार आम्हाला सुरक्षित भावना निर्माण करून देऊ शकतं अशा सरकारला निवडणं ही आता आमची जबाबदारी आहे. अजून एक याला जोडून फक्त 2 वाक्य सांगितली पाहिजेत की लगेच भक्तांनी चेकाळायची गरज नाही. म्हणजे मोदी सुरक्षितता देऊ शकत नाहीत, त्यामुळे मोदी तुम्ही पायउतार व्हा असं आम्ही म्हणतोय म्हणजे कुणाला तरी लगेच खुर्चीवर बसवते असं कृपया समजू नका. ही वेळच नाही आहे ह्याला खुर्चीवर बसा त्याला खुर्चीवर बसा म्हणण्याची किंवा कुणाचा राज्याभिषेक करण्याची. पण तुम्ही अपयशी ठरलेले आहात, तुम्ही पायउतार व्हा हे म्हणण्याची नक्की वेळ आहे. आणि जो आम्हाला सुरक्षित भावना प्रदान करू शकतो अशा माणसाला तिथे बसवण्यासाठी आता नागरिकांनी उठाव करण्याची गरज आहे. धन्यवाद ताई, टॉप न्यूज मराठीशी संवाद साधल्याबद्दल. अर्थात ताईंनीच एक अतिशय सुंदर आपल्या सगळ्यांना खरवडी याच्यात एक मेसेज दिला आहे. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदू सता हमारा. खरं म्हणजे भारतात विविध धर्माचे, विविध जातीचे अनेक जण एकत्रितरित्या नांदतात. आम्ही भारताचे लोक म्हणून नांदतात. आणि अशा वेळी कुठेतरी जातीपातीच्या आणि धर्माच्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी श्रेय मिळावं म्हणून राजकारण करायचं आणि त्यातून आपलं उखळ पांढरं करत बसायचं, याला काहीच अर्थ नाही. खरं म्हणजे कुणीही जन्माला येताना ना जात धर्माचं लेबल घेऊन आलाय. जो आला, जे मिळालं त्यात तो राहिला, वाढला. आणि जेव्हा तो समाजाचा नागरिक म्हणून उभा राहतो तेव्हा तो भारताचा नागरिक असतो. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मला जाता इतकंच म्हणायचं आहे, जाता जात नाही तिला म्हणतात जात. कधी विझणार या जातीभेदाची वात? सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवता धर्माची पात, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जातीभेदाचा निपात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा
9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.